चला, इयत्ता 8वीच्या NNMS या परीक्षेसाठी 2018 पासून ते 2025 पर्यंत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं सांकेतिक भाषा या घटकामधील जे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण आपण पाहतोय. पहिला प्रश्न, जर एका सांकेतिक भाषेत इंडिया हा शब्द QLFQY असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत अमेरिका हा शब्द कसा लिहाल? आता थोडंसं लक्ष द्या. पहा, याचे क्रमांक जर आपण लिहिले तर आयचा क्रमांक 9, एनचा 14, डीचा 4, एचचा 9 आणि एचा 1. तर बघा, क्यूचा 17, एलचा 12, व्ही 22, क्यू 17 आणि वाय 25. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मी पाठीमागच्या बऱ्याच क्लासमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की A to Zच्या अनुक्रमांक पाठ असायला पाहिजे आणि डावीकडून आणि उजवीकडून जो क्रमांक येतो आहे, आता उदाहरणार्थ डीचा डावीकडून 4 क्रमांक आहे, तर उजवीकडून 4थ्या क्रमांकाला कोणतं W, या जोड्यासुद्धा मी तुम्हाला पाठ करायला सांगितल्या होत्या. त्या जोड्या जर पाठ असतील तर सोपं जाईल. आता बघा, इथं प्रथमदर्शनी असं दिसतं आहे की आय आहे आणि आयचा विरुद्ध आर येतो आणि आरचा 1 न कमी कोण आला रे? 17. आर 18 असेल तर क्यू 17, एक अक्षर पाठीमागं आलो आपण. एन 14 आहे तर एनचा विरुद्ध यम येतो, एलच्या पाठीमागं 12 येतोय. ठीक आहे. डीचा डब्ल्यू येतो, डब्ल्यूच्या अगोदरचा 22 आला म्हणजे फी आला. तर त्या पद्धतीनं जर आपण पाहिलं तर ए सुरुवातीला ए आहे. जसं आयचा संबंध त्यांनी क्यूशी जोडला, पहिल्या अक्षराचा संबंध पहिल्या अक्षराशी जोडला, तसं एचा संबंध एच्या विरुद्ध कोण येतो? झेड. आणि झेडच्या अगोदरचं अक्षर कोणतं असतं? वाय असतं. म्हणजे वायनं सुरू झालेले 2 पर्याय दिसतात, ते दुसरा आणि तिसरा. आता पुढं जाऊया. यमचा विरुद्ध कोण येतो? यन. यनच्या अगोदर पुन्हा कोण येतो? यम येतो. दोन्ही पर्यायामध्ये यम आला. तिसरा पर्याय यू आहे. चौथा पर्याय, ठीक आहे, तिसरा पर्याय दोन्हीकडं सारखा आहे, चेक करायची आवश्यकता नाही. चौथा पर्याय आपण चेक करू, चौथा अक्षर आपण चेक करू. चौथा अक्षर इथं आर आहे. आरचा विरुद्ध कोण येतो? आय येतो. आयच्या अगोदरचं अक्षर कोणतं? एच. म्हणजे चौथ्या क्रमांकाला कोणतं अक्षर पाहिजे? आपल्याला एच पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. 2 हा पर्याय आपण कॅन्सल करूया. चला, त्याच्या पुढचा प्रश्न, जर एका सांकेतिक भाषेत गो अहेड हा शब्द बघा असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत स्टॉप नाव हे शब्द कसे लिहाल? तर सिंपल आहे. बघा, इथं GHOPABHIEFABDE सिंपल आहे. पुढचं एक अक्षर फक्त घेतलं आहे राजांनो. बघा, यस नंतर कोण येणार आहे रे? टीनं सुरुवात आहे सगळीकडं. त्यानंतर टी नंतर कोण येणार आहे? यू. म्हणजे 2 नंबरला यू असला पाहिजे. 2 नंबरला यूला पर्याय क्रमांक 2 आणि 3. त्याच्यानंतर पुढे जाऊया. ओ नंतर पी पाहिजे, म्हणजे तिसऱ्या क्रमांकाला पी आहे. चौथ्या क्रमांक चेक करूया. चौथा अक्षर इथं पी आहे. पी नंतर कोण येतो? क्यू येतो. तर चौथ्या क्रमांकाला क्यू हे अक्षर पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक 2 कॅन्सल करा. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढं, जर एका सांकेतिक भाषेत स्वप्ना हा शब्द 28 असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत शिंदे हा शब्द कसा लिहाल? चला, कोण सांगताय? स्वप्ना यस 19 आहे, डब्ल्यू 23 आहे, A1 P16, N 14 आणि A1. ठीक आहे. या सगळ्यांची बेरीज करूया. 1 4 आणि 1 5, 5 आणि 6 11 12, 13 14 15, 15 आणि 9 किती रे? 24. हातचे आले 2 3 4 5 6 आणि 7. तर या सगळ्यांची बेरीज मला मिळाली 74. आता 74चा आणि 28चा संबंध काय येतो बाळांनो? तर बघा, 7 चौक किती रे? 28. म्हणजे काय? तर बेरीज आल्यानंतर त्या संख्येतील अंकांचा गुणाकार 28 येतो. त्याचप्रमाणे आपण शिंदे चेक करूया. S19, H8, I9, N14, D4 आणि E5 या सगळ्यांची बेरीज करा.
5 आणि 4 9, 9 आणि 4 13, 13 आणि 9 किती रे 22, 22 आणि 8 30, 30 आणि 9 39, 3 4 आणि हा एक 5, म्हणजे 59 यांची बेरीज येईल. 59 या संख्येतील अंकांचा गुणाकार किती येतो रे? 5 9 बोला 45. 45 हे उत्तर अपेक्षित आहे. 45 कुठं दिसतंय? पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतंय. ठीक आहे, समजलं असेल तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काय म्हटलंय इथं? 2 कॉलम दिलेत. एका कॉलममध्ये शब्द दिलेत, दुसऱ्या कॉलममध्ये त्या शब्दांसाठी सांकेतिक अंक दिलेत. ठीक आहे, कोड लँग्वेज दिलेली आहे. तर त्यानुसार आपण बघूया काय येत आहे. बघा, पहिल्या आणि दुसऱ्या शब्दामध्ये ए हे अक्षर कॉमन आहे. तसं पहिल्या आणि दुसऱ्या संख्या समूहामध्ये 3 हा अंक कॉमन आहे. राजांनो, एसाठी आपण 3 फिक्स करून टाकू. ठीक, चला पुढं. इथं ए आहे, 3 फायनल झाला. त्याच्यानंतर बघा, पहिल्यामध्ये आणि चौथ्यामध्ये या दोघांमध्ये काय कॉमन दिसतोय रे? तर बघा, आर कॉमन दिसतोय. मग हा आर जो आहे त्याच्यासाठी इकडं काय कॉमन आहे बघा? 4 2, म्हणजे इथं 2 कॉमन आहे. 2 म्हणजे आपण आरसाठी 2 हा अंक घेऊया. ठीक आहे, आरसाठी 2 घेतला. आता पुढं चला. राहिला कोण रे? वाय. पहिल्यामध्ये वाय शिल्लक आहे, त्या वायला शिल्लक राहिलेला अंक 4 घेऊन टाकू. त्याच्यानंतर पुढं चला. याच्यामध्ये या दोन्हीमध्ये काय कॉमन दिसते रे आपल्याला? यम ए यस. तर याच्यामध्ये यम पण आणि यस पण कॉमन दिसतंय. बरं ठीक आहे, हे 2 घेऊया. या दोघांमध्ये फक्त यस कॉमन दिसतंय का रे? दिसतंय. मग या दोघांमध्ये कोणता एक अंक कॉमन दिसतोय आपल्याला? तर 6 कॉमन दिसतोय. म्हणून यस या अक्षरासाठी 6 अंक घेऊया आपण. ठीक आहे, आता कोण उरला रे याच्यामध्ये? ए घेतला, यस घेतला, यम. यमसाठी कोण येणार बाळांनो? 7 येणार. ठीक आहे, यमसाठी 7. चला पुढं. आता यस झाला, आर झाला, पी. बघा, या दोघांमध्ये पी कॉमन दिसतोय. मग या दोघांमध्ये अंक कोणता कॉमन आहे? 1 कॉमन आहे. म्हणून पी साठी 1 घेतला. तर मग डब्ल्यू साठी काय उरणार रे? 5. डब्ल्यू साठी 5 आला. चला आता पुढं जाऊया. कोण कोण राहिला रे आता? हा पी झाला. मग याच्यामध्ये ई उरला. ई साठी जो शिल्लक राहिला आहे तो 8 घेऊन टाकूया. आता खाली येऊया. ई साठी 8 घेतलेला आहे आपण. त्याच्यानंतर एस साठी 6 घेतलं आहे. एस साठी 6 घेतलं आहे, म्हणजे ओ साठी 9 उरेल. म्हणजे कॉलम नंबर 1 मध्ये जे शब्द दिले त्या शब्दातील प्रत्येक अक्षरासाठी इकडं आपण अंक शोधून काढला, जो त्यांनी सांकेतिक अंक दिला होता. आता प्रश्नांकडे जाऊ. एस ए डब्ल्यू. एस साठी 6, ए साठी 3 आणि डब्ल्यू साठी 5. 6 3 5 कुठं दिसतंय? पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतंय. चला पुढं. वाम. डब्ल्यू साठी मला 5 मिळाला. ए साठी 3 मिळाला. आर साठी 2 आहे आणि यम साठी 7 आहे. 53 27. 53 27 कुठं दिसतंय रे? पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतंय. ठीक आहे, जर दिलेल्या क्रमानुसारच असेल तर तोच निवडा. जर नसेल तर अक्षरं आणि त्याचे संकेत पाठीमागं पुढं झाले तरी चालतील, पण कधी जर सिरियली नसेल तर. आता पुढं चला. सोफ.
एससाठी काय रे 6, ओसाठी 9, एसाठी 3 आणि पीसाठी 1. 69, 31 कुठं दिसतं आहे मला? पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पहा इथं काय दिलं, एक शब्द दिला आहे आणि त्याच्यासाठी 4 सांकेतिक शब्द दिलेत. तर आपल्याला संकेत शोधायचा आहे. कोड लँग्वेज दिलेली आहे, वर्ड दिला आहे. चला, प्रीमियम सिंपल आहे. पी त्याच्यानंतर एक अक्षर सोडलं, आरकडे गेलो, PQR. बरं ठीक आहे, क्रमांक टाकू. पीचा 16 आहे, आरचा 18 आहे, अधिक 2 झाला आहे. आरचा 18 आहे, क्यूचा 17 आहे, वजा 1 झाला आहे. ईचा 5 आहे, जीचा 7 आहे, अधिक 2 झाला. यम 13 आहे, यल 12 आहे, वजा 2 झाला. यम 13 यल 12 आहे, सॉरी वजा 1 झाला. त्याच्यानंतर आय 9, के 11, अधिक 2 झाला. त्याच्यानंतर यू 21 आहे, टी 20 आहे, वजा 1, 13 आणि 15 म्हणजे अधिक 2. सिंपल आहे. अधिक 2 वजा 1 म्हणजे 13 आणि 2 15, अधिक 2 जर सुरुवातीला केला तर 15 पर्याय क्रमांक 3 मध्ये येतो. त्यानंतर यू 21 असतो, टी 20 म्हणजे वजा 1. सिंपल आहे, पुढं चेक करायची आवश्यकता नाही. म्हणजे 58वा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे माझं पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊया. यल 12 आहे आणि जी 7 आहे. आता हा प्रश्न पहिल्या माझ्या डोक्यात ABCDचे जे विरुद्ध जोडे आहेत त्या आल्या. कशा सांगतो तुम्हाला, क्रमांकही टाकायची आवश्यकता नाही. यल 12 आहे, यल आणि ओ हे विरुद्ध आहेत. यल डावीकडून 12 असेल तर ओ उजवीकडून 12 आहे. त्याच्यानंतर ए झेड, त्याच्यानंतर एस एच, ई फी, आर आय, जे क्यू, ई फी टी जी. तर इकडून पहिला आणि इकडच्या दुसऱ्या शब्दातला शेवटचा लक्षात घ्या. यमचा विरुद्ध यन असतो, शेवटी यन पाहिजे मला. कुठं आहे रे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असू शकतं. चेक करू आपण. ई शेवटी आहे ना, तर त्याचा विरुद्ध फी सुरुवातीला आहे का? आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं ॲक्युरेट उत्तर असेल. पुढे जाऊया. सगळे अक्षरं चेक करण्याची आवश्यकता नाही बाळांनो, ठीक आहे. 2-3 अक्षरं मिळाली की ठीक. त्यानंतर डी साठी ए आला. बरं ठीक आहे. DRYING इकडं ती अक्षरं नाहीत, म्हणजे तोच अक्षरांचा समूह नाही आहे. म्हणजे काहीतरी लॉजिक वापरलेलं आहे. 4चा 1 झाला, वजा 3 केला. 18चा 15 झाला, परत वजा 3 केला. 25चा फी 22 आहे, परत वजा 3 केला. आईला 9 होता, एफला 6, परत वजा 3 केला. यांचा 14 आहे, 11 वजा 3 झाला. 7 आहे, 4 आहे, वजा 3 आहे. बाळांनो, अनुक्रमांक जेवढे परफेक्ट पाठ असतील, अक्षर समोर दिसलं की त्या अक्षर नाही बघायचं, तर त्या अक्षराचा अनुक्रमांकच बघायचा. म्हणजे एवढं परफेक्ट अनुक्रमांक पाठ असायला पाहिजे. तर काय केलं रे? वजा 3 केलं आहे. यमचा 13 आहे, 13 वजा 3 काय रे बाळांनो? 10. सुरुवातीला 10 म्हणजे जे आला आहे. पुढं जाऊ चेक करू. 21 वजा 3 18 येतो का? 12 वजा 3 9 आला आहे. 20 वजा 3 17 आला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. GRA ग्राफिक, ठीक आहे. आता इथं बघा, जे इकडं आहे आर आहे, ए आहे, सॉरी ए नाही, म्हणजे तोच अक्षरांचा समूह नाही दिलेला. चला, 7 8 18 19 1
3. परत 16चा 18 झाला, 8चा 11 झाला. चला थोडंसं व्यवस्थित चेक करून घेऊ. जीचा 7 आहे, 18, A1, P16, H8, I9 आणि C3. इकडं बघा H8, S19, C3, R18, K11, L12 आणि G7. बघूया 7चा 8 झाला किंवा शेवटी काय दिलं रे 7 दिला, म्हणजे सुरुवातीचं अक्षर शेवटी आहे असं जरी म्हटलं आपण तरी पर्यायामध्ये तसं आहे का बघा. सुरुवातीला यम आहे, शेवटी यम कुठंच नाही, म्हणजे तसा तर्क लागत नाही. म्हणजे सुरुवातीचं अक्षर सुरुवातीलाच आहे असं गृहीत धरूया. 7चा 8 झाला, अधिक 1, 18चा 19 झाला, अधिक 1, 1चा 3 झाला, अधिक 2, 16चा 18 झाला, अधिक 2. परत 8चा जे किती नंबरला 5 नंबरला आहे, 8चा 11 झाला, अधिक 3 केला, 9चा 12 झाला, अधिक 3 केला आणि 3चा 7 झाला, अधिक 4 केला. अधिक 1 अधिक 1 अधिक 2 अधिक 2, पुढं 3 3 न वाढला आणि पुढं 4 4 न वाढला. बघूया तसं पर्यायामध्ये यम अधिक 1 यन, सुरुवात यन कुठं होते रे, पर्याय क्रमांक 1 मध्ये. यू 21 आहे, व्हीच्या पुढचा 22 बरोबर आला. त्यानंतर 12 आणि 2 14, 20 आणि 2 22, पुन्हा 3 न वाढला पाहिजे. 9 आणि 3 बोला, 9 आणि 3 12 आणि 16 आणि 3 19. करेक्ट, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर असेल. अतिशय सोपा प्रश्न आहे. पुढच्या प्रश्नाकडे. टीचर या शब्दासाठी सांकेतिक भाषा दिलेली आहे. 4 वेगवेगळ्या भाषा दिलेल्या आहेत. पहिला प्रश्न बघा, थिएटर. टीचा क्रमांक 20 आहे, डब्ल्यूचा 23 आहे, एचचा 8 आहे, केचा 11 आहे, ईचा 5 आहे, एचचा 8 आहे. 5 2 3 क्रमांक लिहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की 20चा 23 झाला आहे, म्हणजे अधिक 3 केला आहे. 8चा 11 परत अधिक 3च केला आहे, म्हणजे प्रत्येक अक्षर 3 न वाढवलेलं आहे. 5चा 8 झाला आहे म्हणजे पुन्हा 3. तर इथं T20 आहे, 20 अधिक 3 23. 23व्या क्रमांकाला डब्ल्यू येतो. त्याच्यानंतर E5 आहे, 5 आणि 3 8. 8व्या क्रमांकाला एच आहे, A1 आहे, 1 आणि 3 4. तर अशा पद्धतीनं पहिला प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. ठीक आहे. बघा, एचचा क्रमांक 19, यूचा क्रमांक 21. 19 आणि 21 म्हणजे काय झालं रे, अधिक 2 झाला. C3 आहे आणि झेड 26 आहे. C पासून 26 पर्यंत पुढं नाही जायचं, रिवर्स जायचं. म्हणजे काय केलं रे, B आणि A मध्ये सोडला, 2 अक्षरामध्ये सोडली म्हणजे वजा 3 केला. पुढं चला, इथं 15 आहे, Q 17 आहे, 15 आणि 17मध्ये अधिक 2 केला. परत इथं 15 आणि इथं 12 म्हणजे वजा 3 केला. परत T20 आहे आणि V22 आहे, म्हणजे पुन्हा अधिक 2 केला. E5 आहे, B2 आहे, म्हणजे पुन्हा वजा 3 केला. 18चा 20 झाला म्हणजे अधिक 2 केला. +2 -3 करत राहायचं आहे. पहिला प्रश्न बघा. आता इथं T20 आहे, 20 अधिक 2 22. 22ला कोण येतो रे, फी येतो. त्याच्यानंतर वजा 3. 5 आहे, वजा 3 2 येतो का, येतोय. 1 आहे, अधिक 2, 1 अधिक 2 3, म्हणजे सी येतोय का, येतोय. म्हणजे याचं पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडं. स्टेशन. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, पाहिलं की लक्षात येतं आहे. यसचा एच झाला, यस आणि एच हे विरुद्ध आहेत, म्हणजे यस डावीकडून 19वा तर एच उजवीकडून 19वा अशा जोड्या दिसत आहेत.
टीचा जी आहे, एचा झेड आहे, टीचा पुन्हा जी आहे, आयचा आर, त्याच्यानंतर ओचा यल आणि एनचा यम. अतिशय सुंदर प्रश्न आहे पहा. त्यानंतर टीचा जी कुठं येतो रे? चौथ्या पर्यायात येतो, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल.